हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 6th स्टँडर्डमध्ये पाहत आहोत चॅप्टर नंबर 30 प्रॉफिट लॉस. या प्रॉफिट लॉसमध्ये प्रॅक्टिस सेट आपल्याला 34 पाहायचा आहे. 34 पाहायचा आहे. त्या प्रॉफिट लॉसमध्ये आपण प्रॉफिट कशाला म्हणायचे, लॉस कशाला म्हणायचे त्याच्याविषयी माहिती पाहिजे. प्रॉफिट पर्सेंट, लॉस पर्सेंट हे कसं काढायचं त्याच्याविषयी सुद्धा आपण काय केले या ठिकाणी माहिती पाहिली. त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण काय केले या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहे. आता प्रॅक्टिस 34 पाहायचा आणि या प्रॅक्टिस 34 मध्ये आपल्याला काय दिले ते लक्षात घ्या. काय म्हणलं या ठिकाणी प्रॅक्टिस 34 मध्ये युजिंग द फिगर्स गिवन बिलो फ्रेम प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन प्रॉफिट पर्सेंट और लॉस पर्सेंट अँड सॉल्व द प्रॉब्लेम्स. आता काय करायचं या ठिकाणी काही फिगर आपल्याला दिलेत, काही अंक दिलेत, काही त्या ठिकाणी व्हॅल्यू दिल्यात त्याच्या कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. त्याच्यावर आपल्याला काय करायचं का गणित आपल्याला तयार करायचं. फ्रेम म्हणले या ठिकाणी काय फ्रेम काय प्रॉब्लेम या ठिकाणी फ्रेम ऑफ प्रॉब्लेम बेस्ड ऑन प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट आणि प्रॉफिट पर्सेंट वरती आपल्याला एक्झाम्पल काय करायचे तयार करायचे आणि त्यांनी दिलेली जी काही नंबर्स आहेत, व्हॅल्यू कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसचे, त्याच कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस घेऊन एक्झाम्पल तयार करायचं. एक्झाम्पल तयार करून ते एक्झाम्पल काय करायचं आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. आता पहिलं काय दिलं बघा लक्षात घ्या. कॉस्ट प्राइस दिली आपल्याला पहिल्या याच्यामध्ये, सीपी दिली. काय सीपी इज इक्वल टू रुपीज काय दिले बघा लक्षात घ्या 1600 आणि एसपी दिली आपल्याला या ठिकाणी रुपीज 2800. बरं, आपल्याला आता एक्झाम्पल तयार करायचं, वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा. मग आता काय करायचं की कोणी खरेदी केलं, कोणी विकलं किंवा कुणाला विकलं ह्यांचे काय करायचं आपल्याला फक्त नाव द्यायचे, त्याचं आर्टिकल आहे, त्याची वस्तू, कोणती वस्तू विकली, ब्लॅकबोर्ड विकला, कपबोर्ड विकला किंवा बॅट विकली, मोबाईल विकला, लॅपटॉप विकला. या पद्धतीमध्ये काय करायचं आपण आपल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी त्याचं काय करायचं आर्टिकलचं नाव घ्यायचं. मग आता इथे काय करतो मी या ठिकाणी प्रॉब्लेम तयार करतो. अजय bought a bag for rupees 1600 and sold it for rupees 2800 rupees for 2800. मग आता काय करायचं या ठिकाणी इन दिस ट्रान्झॅक्शन व्हॉट मेड म्हणजे आता काय झालं या ठिकाणी वॉज देअर अ प्रॉफिट और लॉस पर्सेंट. वॉज देअर अ प्रॉफिट लॉस पर्सेंट इन दिस ट्रान्झॅक्शन. वॉज देअर अ प्रॉफिट पर्सेंट or loss percent, profit percent or loss percent in this transaction. तर या पद्धतीमध्ये काय करतील आपल्याला असे एक्झाम्पल तयार करता येतील. या पद्धतीमध्ये फक्त आता काय करायचंय ह्या एसपी आणि सीपी दिले तुम्हाला. एसपी आणि सीपी दिले फक्त नाव द्यायचे आपल्याला त्यांचे आणि खालची जी ओळ ती जवळपास सगळ्याला घेतली तरी चालते, काय अडचण नाही. आपण आपल्या पद्धतीमध्ये काय करू शकतो या ठिकाणी एक्झाम वेगवेगळे घेऊ शकतो. मग प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट काय झालं ते पाहायचं. मग आता इथे काय करायचं सीपी इज इक्वल टू रुपीज 1600 and SP is equal to rupees 2800. मग कोणतं मोठे बघा 1600 means therefore CP is less than SP. CP ही लहान आहे कोणापेक्षा SP पेक्षा, म्हणजे SP ही मोठी आहे, विक्री किंमत ही मोठी आहे, म्हणजे या व्यवहारामध्ये काय झाला प्रॉफिट झाला. बरं काय झाला प्रॉफिट झाला. म्हणून प्रॉफिट मेक in this transaction. आता नुसतं प्रॉफिट विचारलं का आपल्याला, तर आपला प्रॉफिट पर्सेंट विचारलं बरोबर.
आधी पहिल्यांदा आपण काय करू, प्रॉफिट काढू. Therefore profit is equal to SP मायनस काय करायचं CP. मग SP किती बघा लक्षात, 2800 मायनस CP किती 1600 इज इक्वल टू, आता काय या ठिकाणी बघा लक्षात 1200 रुपीज. 1000 काय 200 रुपीज, म्हणजे या ठिकाणी प्रॉफिट इज इक्वल टू 1200 प्रॉफिट इज बरोबर. आता काय करायचं या ठिकाणी, सपोज प्रॉफिट पर्सेंटेज इक्वल टू काय म्हणू या ठिकाणी ए म्हणायचं. सपोज प्रॉफिट पर्सेंट, आता आपला प्रॉफिट पर्सेंट काढायचं. सपोज प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू ए बरोबर. देअरफॉर म्हणायचं. मग आता देअरफॉर मग आता ए हा प्रॉफिट पर्सेंट आपल्या अंतर ए आपण 100 म्हणायचं, म्हणजे 100 रुपयावर ए रुपीज. 100 रुपयावर किती रुपये या ठिकाणी ए रुपये काय झाला या ठिकाणी फायदा झाला. आता किती रुपयावरती, तर 1600 म्हणजे 1600 रुपीज वरती किती रुपये फायदा झाला बघा लक्षात, 1200, म्हणजे 1600 ची वस्तू तरी किती रुपयाला किती प्रॉफिट ने विकली, 1200 ने. इथं 100 रुपयाची म्हणजे ए पर्सेंट प्रॉफिट आहे, म्हणजेच या ठिकाणी ए आपण 100 करायचं आणि इथं काय करायचं, प्रॉफिट आपण CP घ्यायचं आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला काय मिळतं, प्रॉफिट पर्सेंट मिळतं. म्हणून ए इज इक्वल टू काय होईल, 1200 अपॉन 1600 इंटू काय 100. हे डिनॉमिनेटर तिकडे गेल्यानंतर न्यूमरेटर डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणून काय करायचं या ठिकाणी डिवायडेशन करा. मग ए इज इक्वल टू काय होईल, 16 × 16 16 × 96 16 × 12 बरं, 16 × 12 किती राहिले 8 आणि 16 × 5 80 झाले बरे. 16 × 5 किती झाले 80, 16 × 12 16 × 5 80 म्हणजे या ठिकाणी 75. म्हणजेच काय झालं, किती पर्सेंट प्रॉफिट झाला. देअरफॉर इन दिस ट्रान्झॅक्शन 75% प्रॉफिट. किती पर्सेंट आहे, 75% काय झालं या ठिकाणी प्रॉफिट या ट्रान्झॅक्शन मध्ये त्या अजयला काय झाला या ठिकाणी झालेला आहे. बरं, अशा पद्धतीमध्ये काय करता येतं आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येतं. त्यानंतर दुसरं घेऊ आपण बघा, लक्षात द्या. पुढचं दिले तुम्हाला लक्षात आलं का, हे आपल्याला नंबर दिले होते, व्हॅल्यू दिल्या होत्या, त्या व्हॅल्यूने आपण काय केलं या पद्धतीमध्ये आपण एक्झाम्पल तयार केलं आणि ते एक्झाम्पल तयार करून प्रॉफिट झाला की लॉस झाला तो काढला आणि त्याचं काय केलं, प्रॉफिट पर्सेंट या ठिकाणी काढलेलं आहे. आता त्यानंतर बघा, आता सेकंड नंबर याच्यामध्ये जे आपल्याला सेकंड नंबर दिले पहा. सेकंड नंबर मध्ये काय सेकंड नंबर मध्ये असंच काय केलं आपल्याला, SP आणि CP दिलेले आहे. आपण काय करायचं या ठिकाणी एक्झाम्पल तयार करायचं आहे. बरं, कॉस्ट प्राइस CP इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज 2000. CP इज इक्वल टू 2000 and SP इज इक्वल टू रुपीज 1900. आता याला सुद्धा काय करायचं, एखादा आर्टिकल घ्यायचं, एखादं नाव घ्यायचं. मग कोणतं नाव घ्यायचं बघा लक्षात द्या. हे आता अजय विजय झालं, सुनील आणि अनिल म्हणून आपण. सुनील परचेस्ड मोबाईल for rupees 2000 and sold it to Anil for rupees 1900 was there
profit percent or loss percent? Was there a profit or loss? Find profit percent or loss percent. Profit percent or loss. फाइंड देअर पर्सेंट असं म्हणलं तरी चालतं. लक्षात काय केलं, सुनील आणि अनिल दोन नाव घेतले. काय घेतलं, मोबाईलचं आर्टिकल. कोणतंही जे काही तुम्हाला आर्टिकल वाटेल, तुम्हाला वस्तू घेता येईल ती वस्तू घ्या. बॅट घ्या, मोबाईल घ्या, चेअर घ्या, टेबल घ्या. या पद्धतीमध्ये कोणतं कपबोर्ड म्हणलं तुम्हाला ते कपबोर्ड, असे कोणतेही काय करायचं या ठिकाणी त्या आर्टिकलचं नाव लिहायचं आणि या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक्झाम्पल तयार करायचं आहे. आता म्हणलं प्रमाण, मग आता सीपी आणि एसपी कळलो आपण. सीपी इज इक्वल टू काय, हाऊ मेनी 1,000 रुपीज. एसपी इज इक्वल टू रुपीज 1,900. आता कोण मोठे, सीपी ही मोठी आहे. सीपी इज ग्रेटर दॅन काय, एसपी. बरोबर आहे, सीपी इज ग्रेटर दॅन एसपी म्हणजे आता सीपी ही मोठी आहे. मग सीपी जर मोठी असेल तर काय झालं या ठिकाणी, आपल्याला माहिती लॉस झाला. बरोबर आहे, काय झालं या ठिकाणी, लॉस झाला. बरोबर. मग मी इथे लिहायचं इन दिस ट्रान्झॅक्शन लॉस. पुढे काय झाला, लॉस झाला. म्हणजे लॉस झाला म्हणल्यानंतर आपला फॉर्म्युला लॉस तोच राहतो. लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी. मग किती लॉस झाला तो आपण काढून घेऊ. मग सीपी मायनस एसपी म्हणल्यानंतर सीपी किती 2000 मायनस एसपी किती 1900 इज इक्वल टू 100. म्हणजे लॉस इज इक्वल टू रुपीज 100. किती झाला लॉस, 100 रुपीज झाला. आता काय करायचंय, सपोज म्हणायचं, सपोज लॉस पर्सेंट इज इक्वल टू किती ए. आता जसं म्हणलं तर बरोबर, लॉस पर्सेंट ए मीन्स काय म्हणतात, ए अपॉन 100. 100 रुपयावर ए रुपया काय झाला, लॉस झाला. तर आता 2000 वरती किती रुपये लॉस झाला, 100 रुपीज. बरोबर आहे, किती रुपये लॉस झाला, 100 रुपये. म्हणजेच ए इज इक्वल टू घ्यायचं आपल्याला. आता जसं घेतलं तसं काय करणार, 100 हे मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावं लागेल. 100 हेचं इकडे डिनॉमिनेटर मध्ये त्याची साईड चेंज केली, काय केलं आपण मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे हे 2 शून्य भेटले, हे 2 शून्य. तर 20 × 20 20 किती झाले 100. म्हणजे ए इज इक्वल टू काय झालं 5. ए इज इक्वल टू काय झालं 5. ए म्हणजेच कोण आहे, लॉस पर्सेंट. देअरफॉर इन दिस ट्रान्झॅक्शन 5% लॉस मेड या पद्धतीमध्ये काय करताना आपल्याला किती पर्सेंट लॉस झाला, 5% काय झालं या ठिकाणी, त्या अनिलला सुनीलला काय झालं या ठिकाणी लॉस झाला. बघा एकदम सोपं पद्धतीमध्ये तुम्हाला लक्षात घ्या. सीपी आणि एसपी कोण मोठे कोण लहान आहे आधी ते पहा. ते त्याच्यावरून आपण लॉस झाला का प्रॉफिट झाला तो पाहायचे. लॉस झाला असेल तर लॉसचा फॉर्म्युला घ्या, प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिटचा फॉर्म्युला घ्या आणि लॉस पर्सेंट प्रॉफिट पर्सेंट गृहीत धरायचं. या पद्धतीमध्ये मांडणी करायची आणि काय करायचं, आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर पुढचं भाव आता थर्ड नंबर मध्ये काय दिले ते पहा. याच पद्धतीमध्ये थर्ड नंबर सुद्धा काय करता येतं आपल्याला, एक्झाम्पल घेता येतं. त्याचं सुद्धा काय करायचं, त्या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे आणि ते एक्झाम्पल तयार करून सॉल्व्ह करायचे आहे. आता ह्याच्यामध्ये काय केले बघा लक्षात घ्या. थर्ड मध्ये आपल्याला काय दिले, सीपी आणि एसपी. सीपी ऑफ काय 8 आर्टिकल असं दिलंय. सीपी ऑफ 8 आर्टिकल्स. सीपी ऑफ 8 आर्टिकल्स is रुपीज 1200. किती आहे, रुपीज 1200 ईच म्हणते.
बरोबर. आणि सेलिंग प्राइस एसपी ऑफ ₹1400 each. म्हणजे काय केलं या ठिकाणी 8 आर्टिकल घेतलेत ते. बरोबर 8 काय केले आर्टिकल घेतले आणि एकाची या ठिकाणी सीपी दिली तुम्हाला. म्हणजे टोटल सीपी आपल्याकडे लागेल. एकाची सेलिंग प्राइस दिली म्हणजे टोटल सेलिंग प्राइस आपल्याला काढावं लागेल. बरोबर. म्हणून काय करायचं या ठिकाणी बघायला लक्ष द्या. आधी आपल्याला एक्झाम्पल तयार करावं लागेल. बरोबर आहे. मग आता काय करायचं एक नाव घेऊन टाकू आपण रतन सेठ बॉट प्रेशर कुकर फॉर बॉट 8 प्रेशर कुकर फॉर 8 प्रेशर कुकर for ₹1,200 each and sold it for ₹1,400 each. Was there profit or loss? Was there profit or loss? In this transaction? Was there profit or loss in this transaction? Find percentage आणि त्यांचं पर्सेंटेज काय करा या ठिकाणी फाइंड करा, शोधा किंवा सापडा. बरं या पद्धतीमध्ये. मग आता काय करायचं या ठिकाणी 8 प्रेशर कुकर म्हणजे आता टोटल सेलिंग प्राइस काढायची. एका कुकरची सेलिंग प्राइस किती आहे 1200. असे किती घेतलेत कुकर? असे कुकर घेतलेत 8. म्हणजे काय करणार आपल्याला सगळ्याची टोटल सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस काढायला लागेल. मग आता कॉस्ट प्राइस मग आता लक्ष द्या कॉस्ट प्राइस टोटल कॉस्ट प्राइस म्हणून आपण टोटल सीपी इज इक्वल टू 8 इंटू किती 1200. बरोबर. एका कुकर किती रुपयाला आहे 1200 रुपयाला आणि असे किती घेतले त्यांनी 8 घेतले म्हणून 8 इंटू 1200 करायला आपल्याला. म्हणजे आता किती झालं 9600. इधर बऱ्याटी 96 वरचे काय केले आपण 200 दिले म्हणजे 9600 रुपीज एवढ्या रुपयाचे काय केले या रतन सेठने काय केले या ठिकाणी प्रेशर कुकर आणला. आणि टोटल एसपी मग आता त्यांनी काय केलं या ठिकाणी टोटल एसपी आता त्यांनी विकले ते 8 विकले किती रुपयाला विकले 1400 रुपयाला. म्हणजेच काय करायचं 8 इंटू काय करणार 1400. हे लक्षात आलं का आपल्याला. एक कुकर 1200 रुपयाला खरेदी केले आणि 8 विकले खरेदी केले असे म्हणजे 1200 म्हणजे 8 एकूण त्याचे किती रुपये गेले 9600. आणि त्यांनी घेतलं किती रुपयाला विकले 1400 रुपयाला विकलं म्हणजे 1400 ला म्हणजे 8 नी त्याला काय करायचं या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करायचे. मग 14 किती झाले या ठिकाणी 1200. बरोबर आहे म्हणजे 11,200. बरोबर. 8 चौक 32 8 4 3 8 आणि 3 3 झाले 11 म्हणजे 11,200. बरोबर काय ठिकाणी रुपीज. बरोबर. आता काय या ठिकाणी कोण मोठे सीपी मोठी की एसपी मोठी एसपी मोठी आहे. बरोबर. सीपी इज लेस दॅन एसपी. सीपी इज लेस दॅन काय एसपी म्हणजे सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस लहान आहे आणि सेलिंग प्राइस कशी आहे मोठी. म्हणजे काय झालं या ठिकाणी प्रॉफिट झाला प्लस झाला प्रॉफिट झाला. काय झाला प्रॉफिट झाला. आता प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आपला प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस काय सीपी. एसपी मायनस काय सीपी म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आता किती रुपये बघा लक्षात द्या 11,200 म्हणून 9,600 मायनस करा. बघा किती याचं सबट्रॅक्शन
12 मधून 6 गेले किती राहिले 6, 10 मधून 9 गेले 3 म्हणजे 1600 1600 म्हणून प्रॉफिट इज इक्वल टू इथे काढू प्रॉफिट इज इक्वल टू ₹1600 प्रॉफिट इज इक्वल टू काय झाला 1600 म्हणजे 8 कुकर आणले 8 कुकर विकूनही टाकले आणि त्याला प्रॉफिट किती झाला 1600 आता आपला प्रॉफिट पर्सेंट विचारलं बघा लक्षात घ्या म्हणून काय करायचं सपोज प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू आपण काय करायचं धरलं ए करायचं बरोबर मग प्रॉफिट पर्सेंट म्हणजे काय 100 रुपये प्रॉफिट पर्सेंट ए म्हणजे काय असतं तर प्रॉफिट पर्सेंट ए म्हणजे 100 रुपयावर ए तर किती रुपयावर 9600 रुपयावर किती रुपये 1600 रुपये बरं 9600 रुपयावरती कारण की किती रुपयावर झाला ते 9600 रुपये गुंतवले त्याला किती रुपये या ठिकाणी 1600 रुपये बरोबर म्हणजेच काय करायचं बघा लक्षात द्या मग ए इक्वल टू आपल्याला काढायचं म्हणजे 1600 तिथं असताना किती आहे 9600 गुणिले किती आहे 100 1600 अपॉन 9600 इंटू 100 कारण की भागिलेमध्ये इकडचं त्याची साईड चेंज केली काय होते गुणिलेमध्ये गेलं आणि मग आता इथं बघा लक्षात द्या 1 0 कटली हे 2 0 बरोबर मग 16 1 16 16 सखी 96 बरोबर 16 सखी किती झाले 96 आणि मग 6 न काय करू आपण त्याला डिवाइड करू 6 1 6 6 1 6 किती राहिले काय बघा लक्ष द्या 4 झाले किती 40 बरोबर नाही झाले किती 40 मग 40 झाले म्हणजे 6 6 36 परत राहिले 4 परत 40 झाले 6 6 36 6 6 36 म्हणजेच ए इक्वल टू 16.66 या पद्धतीमध्ये काय मिळायचा त्याचा प्रॉफिट पर्सेंट आपल्याला काय मिळतो त्याला कुकर विकल्यानंतर त्याचा जो प्रॉफिट पर्सेंट आहे तो प्रॉफिट पर्सेंट या पद्धतीमध्ये काय मिळतो आपल्याला या ठिकाणी 16.66 या पद्धतीमध्ये काय करतात त्या ठिकाणी त्याचं प्रॉफिट पर्सेंट किंवा त्याला काय म्हणणार या ठिकाणी थोडक्यामध्ये या 16.67 असं सुद्धा काय करतात या पद्धतीमध्ये 16.67 असं सुद्धा काय करतात या प्रॉफिट पर्सेंटच घेतात म्हणून काय म्हणायचं या ठिकाणी इन दिस ट्रान्झॅक्शन profit percent is equal to 16.67 16.67 या पद्धतीमध्ये काय केलं जातं की काही एक्झाम्पल काही आपल्याला सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस फक्त आपल्याला दिल्या होत्या त्याच्यावर आपण काय केलं एक्झाम्पल तयार केलं आणि ते एक्झाम्पल काय केलं या ठिकाणी सॉल्व्ह केलं त्याचा पर्सेंटेज सहित काय केलं आपण त्याचं सॉल्व्ह केलं या पद्धतीने तुम्हाला जसं म्हणलं की ते तयार करत असताना कोणते दोन नाव घ्यायचे एकाला काय करायचं सीपी घ्यायचं त्यांनी सीपी आणि दुसऱ्याला काय केलं तर एसपी म्हणायचं या पद्धतीने त्यांनी विकून टाकला असं गृहीत धरा आणि एक एक्झाम्पल काय करायचं तयार करायचं फक्त त्याच्यामध्ये नाव बदलायचं त्यांच्यामधले काय करायचे आर्टिकल्स आपण काय करायचे या ठिकाणी चेंज करायचे आणि अशा पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येते एक्झाम्पल तयार करता येतात आणि पुढील लेक्चरमध्ये आपण काय करू या ठिकाणी उरलेले जे काय आपले 3 एक्झाम्पल आहेत ते 3 एक्झाम्पल पूर्ण करून टाकू.